मित्र हो, शरीरातील जीवनसत्व, विटॅमिन्स, खनिज, मिनरल्स, प्रोटीन, कॅल्शियम, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, हिमोग्लोबिन, आयर्न अर्थात लोह कमी झालंय का नाही हे बरेच जण तपासून बघतात आणि जर कमी असेल तर त्यानुसार औषध, गोळ्या, इंजेक्शन, टॉनिक, सलाईन लावून घेतात. परंतु बहुतांश लोकांना त्यांच्या शरीरातलं पाणी कमी झालंय का नाही हे तपासून घेण्याची गरज पडत नाही, किंबहुना त्याचं महत्व त्यांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर आपलं शरीर जे 15 मुख्य नैसर्गिकरित्या स्वतःहून संकेत देतं त्याच्याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या संकेताचं महत्व लक्षात येईल आणि या पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही आजारापासून दूर राहता येईल. असलेले आजार लवकर दुरुस्त करण्यासाठी 100% मदत होईल. तुम्ही म्हणाल एवढं काय महत्व आहे पाण्याला, पण लक्षात ठेवा पाणी फुकट मिळतंय म्हणून त्याची आपल्याला किंमत नाही. मात्र पाण्यासारखं दुसरं कुठलंही टॉनिक या भूतलावरती नाही. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, शरीराला जसं जीवनसत्व, खनिज, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, लोह, आयर्न, कॅल्शियम किंवा सगळं जेवढं जसं महत्वाचं आहे, अगदी त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे पाणी. तुम्ही म्हणाल असं कसं काय? कारण ह्या सगळ्या गोष्टींना शरीराला लागू करून घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचा फायदा शरीरामध्ये करून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. मित्र हो, आपल्या शरीराचं पाण्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. त्याचं कारण असं की आपल्या शरीरातच मुळात 60-70% जास्त हे पाणी खचाखच भरलेलं आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, मेंदू असेल, हृदय असेल, किडनी असेल, स्नायू असतील, हाडं असतील, सांधे असतील किंवा तुमचं लिव्हर असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल, या सगळ्यांना पाण्याशिवाय अजिबात गत्यंतर नाही. मुळात शरीरातल्या सगळ्या पेशींची कामं ही फक्त आणि फक्त पाण्यावरच अवलंबून आहेत. तुम्ही घरामध्ये सुद्धा बघा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपण कुठलंच काम करू शकत नाही. साधा ब्रश असेल, आंघोळ असेल, भांडी धुणं असेल, स्वयंपाक करणं असेल, काहीही असू द्या. अगदी तसंच पाणी हे पंचमहाभूतातलं एक महत्वाचं तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये देखील पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु हल्ली बरेच लोक त्यांच्या पाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या शरीरामधील पाणी कमी झाले का नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे याच्याबद्दल त्यांना सविस्तर शास्त्रोक्त माहितीच नसते. पण मला 100% खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पाण्याचं महत्व समजून घ्याल आणि त्यानुसार तुमच्या दररोजच्या आहारामध्ये पाण्याचा वापर करायला सुरुवात कराल आणि तुमच्या ह्या सगळ्या अवयवांना चांगलं पाणी पुरेल. तुमचं शरीर चांगलं टकाटक राहील. तुमचे आजार हळूहळू कमी व्हायला लागतील. तसंच पाणी कुठलं प्यायचंय, किती प्रमाणामध्ये प्यायचंय हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मित्र हो, आपल्या शरीरातलं पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा त्या अवस्थेला इंग्रजीमध्ये डिहायड्रेशन आणि मराठीमध्ये जलशुष्कता असं म्हटलं जातं. मित्र हो, शरीरातील पाणी कमी होण्याच्या 3 प्रमुख अवस्था असतात. सगळ्यात पहिली अवस्था असते ती म्हणजे जेव्हा शरीरातलं पाणी कमी पडायला सुरुवात होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय जाणवतं तर आपल्याला तहान लागते. मित्र हो, जेव्हा आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या 2% पाणी कमी होतं तेव्हा ही पहिली अवस्था दिसून येते. या तहान लागण्याबरोबरच आपल्या लघवीचा रंग पिवळा होतो, त्वचा आपली सुकायला लागते, कोरडी पडते, हळूहळू आपला घाम कमी होतो, हृदयाचा ठोका जास्त वाढतो, रक्ताचा घट्टपणा जास्त वाढतो. बहुतांशी लोक या पहिल्याच अवस्थेमध्ये खूप मोठी चूक करतात. तहान लागलेली असून सुद्धा ते वेळेवर पाणी पित नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यांना पाणी उपलब्ध नसतं किंवा ते आळस करतात, कंटाळा करतात किंवा पाणी पिण्याचं त्यांना महत्वच लक्षात येत नाही किंवा पाणी पिण्याची त्यांना सवयच नसते.
आणि जर या पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही शरीराला हवं तितकं पाणी नाही पिलं तर मग येते दुसरी अवस्था. मित्र हो, या डिहायड्रेशनच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये शरीराच्या एकूण वजनाच्या 4% पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा ही अवस्था येते. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते की जेव्हा पूर्णपणे आता पाणी कमी व्हायला सुरुवात होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तेव्हा आपल्या रक्ताचा रक्तदाब कमी व्हायला लागतो. रक्तदाब कमी झाला की आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. त्यातल्या त्यात मेंदू नावाच्या शरीराच्या राजधानीला हे पाणी कमी पडतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चक्कर यायला लागते, भोवळ यायला लागते, फिरायला लागतं, गोंधळ उडायला लागतं, आजूबाजूला काय चाललंय ह्याचं भान आपल्याला राहत नाही. सोबतच तोंड किंवा घसा अजून जास्त कोरडा पडायला लागतो, त्वचेमध्ये अजून जास्त कोरडेपणा वाटायला लागतो, त्वचेची लवचिकता निघून जाते. म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीनं पिंच करून बघितली त्वचा आणि ती सोडली तर ती जाग्यावर जात नाही लवकर, तिथं सुरकुत्या पडतात. याचा अर्थ त्वचेतलं पाणी कमी झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जलशुष्कता आपल्याला तीव्र स्वरूपाने जाणवायला लागते. आणि ह्या दुसऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केलं तर येते ती म्हणजे तिसरी अवस्था. जेव्हा तुमच्या शरीराच्या एकूण वजनाच्या 7% पाणी कमी होतं तेव्हा तुमच्या शरीरातले सगळे अवयव हळूहळू निकामी व्हायला लागतात, त्यांची कामं बंद पडायला लागतात. त्याचं कारण मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक अवयवाला सगळ्यात पहिल्यांदा जो कच्चा माल लागतो काम करण्यासाठी किंवा एक फाउंडेशन बेस लागतो तो म्हणजे पाणी आहे. आणि हेच पाणी नसेल तर अवयव आता फेल व्हायला लागतात, ज्याला आपण मल्टी ऑर्गन फेल्युअर असं म्हणतो. मग तुमचं किडनी फेल व्हायला लागते, तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, हृदय काम करत नाही, मेंदू तर अजिबातच काम करत नाही. आता तुम्ही ह्या तिसऱ्या अवस्थेमध्ये पूर्णपणे बेशुद्ध होऊन जाता, ज्याला आपण हिट स्ट्रोक किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन असं देखील म्हणतो. कारण याच्यामध्ये पूर्णपणे घाम देखील शरीराचा बंद झालेला असतो, लघवी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली असते. कारण शरीर म्हणतं की अगोदरच शरीरामध्ये पाणी कमी आहे, तेव्हा किडनीच्या माध्यमातून लघवी तयार करण्याचं काम बंद केलं जातं आणि किडनी सुद्धा निकामी होते. आणि सगळ्यात शेवटची अवस्था जी असते ती शरीराच्या एकूण वजनाच्या जेव्हा 10% पाणी कमी होतं तेव्हा ही केस हाताबाहेर गेलेली असते, तेव्हा आपल्या जीवाला देखील धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळं याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या शरीरामध्ये पाण्याचं महत्व किती आहे. आता पाहूया सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा. मी सांगितलेल्या 15 संकेतापैकी कुठलंही संकेत तुमच्यामध्ये दिसत असेल तर समजून जायचं की तुमच्या शरीराला पाणी कमी पडलंय. तुम्ही तेव्हा वेळीच सावध व्हा आणि पाणी प्यायला सुरुवात करा. सगळ्यात पहिला महत्वाचा संकेत आहे ते म्हणजे तुमचे ओठ कोरडे पडायला लागतात. दुसरा संकेत आहे तुमचं तोंड कोरडं पडायला लागतं, घसा कोरडा पडायला लागतो. तिसरा संकेत आहे तुमच्या तोंडाचा घाणेरडा वास यायला लागतो. कारण जेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी कमी होतं तेव्हा तुमच्या तोंडातली लाळेचं प्रमाण देखील कमी होतं. लाळ हे अँटीबॅक्टेरियल अँटी इन्फेक्टिव्ह असतं. जेव्हा लाळ कमी होते तेव्हा तुमच्या तोंडामध्ये रोग जंतू निर्माण व्हायला लागतात, ते वाढायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या तोंडाचा घाणेरडा वास यायला लागतो. चौथा संकेत आहे तुम्हाला तीव्र स्वरूपाची तहान लागते, आत्ताच्या आत्ता पाणी प्यावं अशी तुमची इच्छा होते. पाचवा संकेत आहे तुमच्या संपूर्ण शरीराची त्वचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरडी फट पडायला लागते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अगदी हिवाळ्यात जशी त्वचा कोरडी पडते अगदी तशीच इथं देखील होते. सहावा संकेत आहे तुमचे डोळे कोरडे पडतात. डोळ्याची उघडझाप जी आहे, पापण्याची खालीवर होण्याची जी प्रोसेस आहे तिच्यामध्ये बाधा येतो. तुम्हाला काय ते डोळ्यामध्ये अडकल्यासारखे किंवा कोरडेपणा जाणवतो, आग व्हायला लागते, डोळे लाल होतात, भगभग करायला लागतात, गरम वाटायला लागतात. सातवा संकेत आहे तुमच्या अंगावर घामाचं प्रमाण कमी होतं, अंगावरून घाम कमी जातो. का बरं? कारण शरीरातलं पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा शरीर म्हणतं की घामाच्या माध्यमातून अजून जास्त पाणी वाया घालवू नका, म्हणून घाम कमी होतो. आठवा संकेत आहे तुमचे सांधे आणि स्नायू तीव्र स्वरूपामध्ये दुखायला लागतात. कारण ह्या सांध्याला आणि स्नायूला जरा जरी पाणी कमी पडलं तर ते सहन होत नाही आणि बहुतांश वेळेला आपण पाणी प्यायचं सोडून वेदनाशामक गोळ्या खात बसतो आणि आपला आजार त्याचं महत्वाचं कारण, मुख्य कारण दूर राहतं आणि उलट आपण त्याला दाबायचा प्रयत्न करतो. मात्र हा आजार वरचेवर वाढत जातो. औषध गोळ्याचे दुष्परिणाम वेगळेच. नववा महत्वाचा संकेत आहे तुमच्या पायाला गोळे यायला लागतात, तुमचे स्नायू वारंवार आखडायला लागतात. मग मान आखड, पाठ आखड, कंबर आखड किंवा अजून काही कुठल्याही स्नायूमध्ये जेव्हा पाण्याची कमतरता होते तेव्हा त्या स्नायूचं आकुंचन आणि प्रसरण व्यवस्थित पार पाडलं जात नाही आणि या नादामध्ये ते कुठेतरी आखडून बसतात, स्पाझम होतो त्यांच्यामध्ये.
10वा महत्वाचा संकेत आहे, तुम्ही वारंवार आजारी पडता. एखादा आजार झाल्यानंतर तो लवकर दुरुस्त होत नाही. त्याचं कारण म्हणजे जर तुमच्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना व्यवस्थित काम पार पाडायचं असेल, त्यांना आजारापासून, त्यांच्या इन्फेक्शन पासून त्यांना दुरुस्त करायचं असेल, तर पाण्याची मात्रा पुरेशी जाणं आपल्या शरीरामध्ये अत्यंत गरजेचं आहे. 11वा संकेत आहे की तीव्र स्वरूपाचा अशक्तपणा, गळून गेल्यासारखं वाटतं, कुठलाही त्राण आपल्या शरीरामध्ये राहत नाही, प्राण गेल्यासारखं वाटतं, गळून जातो तो माणूस, कुठलाही काम करायची इच्छा किंवा तशी ताकद आपल्यामध्ये राहत नाही, वारंवार तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होते. मात्र तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं अंग दुखतं, थकवा जाणवतं, डोकं दुखायला लागतं, एक ग्लास पाणी पिऊन बघा, तुम्हाला लगेचच फ्रेश वाटायला लागेल. कारण डिहायड्रेशनचं एक महत्वाचं लक्षण आहे, ते म्हणजे शरीराची थकावट किंवा कुठल्याही स्वरूपाचं दुखणं. 12वा महत्वाचा संकेत आहे, तुमची पचनशक्ती बिघडते. त्यामध्ये खास करून बद्धकोष्ठता म्हणजे तुमच्या पोटाचा कोटा व्यवस्थित रोजच्या रोज साफ अजिबात होत नाही. यासोबतच तुम्हाला सतत अपचन, ढेकरा येणं, मळमळ होणं, ऍसिडिटी होणं किंवा पोटामध्ये गॅस होणं, गच्च होणं अशा देखील समस्या दिसून येतात. 13वा महत्वाचा संकेत आहे, जे लोक पाणी कमी पितात त्यांचं शरीर, त्यांचा चेहरा हा वयस्कर दिसायला लागतो. म्हणून बऱ्याच लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हा किती म्हातारा झालाय, असतो तर तो तरुण. कारण पाणी आपल्या शरीराला तरुण ठेवतं, त्वचेला तरुण ठेवतं, त्वचेला ग्लो आणतं, त्वचेतली लवचिकता चांगली ठेवतं. आणि जेव्हा पाणी कमी पितात तेव्हा तुमच्या शरीरातल्या त्वचेवरती, तारुण्यावरती म्हातारपणाची चिन्ह, लक्षणं दिसायला लागतात. 14वा महत्वाचा संकेत आहे, तुमच्या लघवीचा रंग हा तुम्हाला पिवळसर दिसायला लागतो, गडद पिवळा दिसायला लागतो. जेव्हा तुम्हाला कधी असा पद्धतीचा लघवीचा रंग दिसून आला, कुठल्याही औषध गोळी घेतलेला नाही, कुठलंही काय अजून दुसरं केमिकल तुमच्या शरीरामध्ये गेलेलं नाही, तरी सुद्धा तुमची लघवी पिवळी झाली, याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. या लघवीच्या रंगावरून तुम्हाला घरच्या घरी कळेल की पाण्याची मात्रा आपल्या शरीरामध्ये कमी आहे का नॉर्मल आहे. आणि 15वा महत्वाचा संकेत आहे, ते म्हणजे तुम्हाला फिरल्यासारखं वाटेल, कन्फ्युजन होईल, गोंधळ होईल, तुमचं डोकं, बुद्धी व्यवस्थित विचार करू शकणार नाही, तुम्हाला गोंधळल्यासारखं होईल, फिरल्यासारखं होईल. तर नक्कीच हे सगळी 15 लक्षणं तुमच्यामध्ये आहेत का नाही ही आवर्जून तपासा आणि त्याच्यानुसार तुम्ही कार्यवाही करा. पाणी किती प्यावं, तर ह्यापैकी कुठली लक्षणं तुमच्यामध्ये दिसत नसतील तर समजून जा की तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा एकदम टकाटक आहे. मात्र याच्यापैकी कुठली लक्षण असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवा, ते लक्षण दूर होण्यासाठी 100% नैसर्गिकरित्या मदत होईल. पाणी किती प्रमाणामध्ये प्यावं, तर तुमच्या वजनानुसार, वयानुसार, तुमच्या तिथल्या तापमानानुसार, तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार, तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार पाणी प्या. मग दिवसभरामध्ये कोणाला 2.5 लिटर लागेल, 3 लिटर लागेल, कोणाला 3.5 लिटर लागेल, कोणाला काय हृदयाचा आजार असेल, कोणाला क्रिएटिनिन वाढला असेल, कोणाला प्रोटीन जात असेल लघवीमधून, किडनीचा काय आजार असेल, तर अशा वेळी डॉक्टर सांगतात की तुम्ही पाणी एवढंच प्या, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच पाणी प्या. आणि कोणतं प्यावं, तर आवर्जून तुम्ही माठातलं पाणी प्या. माठातल्या पाण्यामध्ये अल्कलिनिटी गुणधर्म असतो आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरातील विषारी घटक कमी होण्याची शक्यता असते, पित्ताचा, अपचनाचा त्रास कमी होतो, उष्णता कमी होण्यासाठी देखील माठातल्या पाण्यानं 100% फायदा होतो. फ्रीज मधलं किंवा प्लास्टिकच्या बॉटल मधलं पाणी तुम्ही अजिबात पिऊ नका. यासोबतच सकाळी उठल्याबरोबर तुम्ही 2 ग्लास कोमट पाणी आवर्जून प्या. त्यातल्या त्यात रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी जर ते पिलं अधूनमधून तर तुम्हाला त्याचा देखील अतिरिक्त चांगला फायदा होईल. शिवाय सकाळच्या पाण्यामध्ये तुम्ही कधी सब्जाच्या बिया, कधी चिया सीड, कधी तुम्ही धन्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी किंवा कधी लिंबू पाणी किंवा कधी त्याच्यामध्ये तूप आणि हळद टाकून देखील अधूनमधून घेऊ शकता. म्हणजे ह्या सगळ्यांचे फायदे तुमच्या शरीराला 100% होतील. यासोबतच जेवण करताना अजिबात पाणी पिऊ नका. अगदीच तहान लागली किंवा अगदीच तिखट लागलं तर 1-2 घोट पाणी प्या. संपूर्ण जेवण झाल्याच्या नंतर अर्धा-पाऊण तासाने तुम्ही पाणी प्राशन करा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. यासोबतच 2 जेवणाच्या मध्ये भरपूर पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर जेवणाच्या आधी अर्धा तास 15-20 मिनिट तुम्ही आवर्जून 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये अन्नाचे प्रमाण कमी जाईल, पोट लवकर भरेल. यासोबतच रात्री 8-8:30 नंतर पाण्याचं प्रमाण कमी घ्या. दिवसभर तुम्हाला जेवढं प्यायचंय तेवढं प्या. मात्र संध्याकाळी जेव्हा पाणी तुम्ही कमी कराल तेव्हा तुम्हाला रात्रीतून लघवीला उठण्याची वेळ येणार नाही, तुमची झोप मोड होणार नाही. तर नक्कीच मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 100% लक्षात आल्याच असतील याची मला खात्री आहे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या पाण्याचं महत्व आणि हे पाणी कमी झाल्यानंतरची चिन्ह लक्षणं लक्षात येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज आवर्जून पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.